जल असे म्हणतात। यात दोन अक्षर येतात। ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत। जन्मापासून ते लयापर्यंत जे आपली साथ देतं त्याला जल असे म्हणतात। माणसाच्या शरीरात साधारण 60 ते 70% पाणी असतं। आपण जन्माला यायच्या अगोदर सुद्धा आईच्या पोटात असताना पाणी आपली काळजी घेतं। मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी का बरे घेत नाही? हो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जाणारा, चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आता थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलापाठोपाठ ज्वालाग्रही बनलाय। अहो, आजची परिस्थिती फार भीषण आहे। आजची परिस्थिती बघताच खूप भीती वाटते, पुढच्या पिढीची काळजी वाटते। अहो, आज शेती चित्रात पाहिलं तर भावाभावांमध्ये पाण्यावरून भांडणं होत आहेत, सार्वजनिक नळावर मारामाऱ्या होत आहेत, गदारोळ होतोय। का तर पाण्याची उपलब्धता नाही। हे सगळं बघून तरी असंच वाटतं की तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आत्ताच कुठेतरी सुरुवात झाली आहे। अहो, नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार असं कळलं की 2030 मध्ये आपल्या सगळ्यांची पाण्याची गरज ही दुप्पट पटीने वाढणार आहे। म्हणजेच काही पशु, काही पक्षी, काही प्राणी आणि काही अब्ज लोक सगळे पाण्यासाठी तडफडून मरतील। अहो, यासाठी पाणी हवं आहे। अहो, निसर्गाने फुकट दिलेलं पाणी आज आम्हाला विकत घ्यावं लागतंय। गरिबांना हंडाभर पाण्यासाठी वन भटकावं लागतंय। दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले। टँकर आणि बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले। त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा पण आपल्यासाठी पैशाचे पाणी आहे। धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे। अहो, ही प्रगत मानवजात, या प्रगत मानवजातीने चंद्रावर चंद्रयान पाठवलं, परंतु आता ही प्रगत मानवजातीने आतापर्यंत पाणी मात्र निर्माण करू शकले नाही। का? अहो, ते आपल्याला निर्माण करता येत नाही, किंवा ते आपण काटकसरीने वाचू तरी शकतो ना। जी गोष्ट आपल्याला निर्माण करता येत नाही ती आपण वाचू शकतो ना। अहो, पाणी वाचवा असं सांगणारे हजारो भेटतील माझ्यासारखे। पाणी वाचवा असं सांगणारे हजारो भेटतील माझे, पण पाणी वाचवणारे कमीत कमी भेटतील। भूजल संवर्धनाचा खरंच करूया निर्धार। अहो, आज पाहिलं तर शेती चित्रात तर फारच भीषण परिस्थिती आहे। आज तरी पाण्यात कपात करा, नाही तर उद्या पाणी कपात प्यावं लागेल। अहो, आपल्या पूर्वजांनी पाणी नदीत, विहिरीत पाहिलेलं ते पाणी आज आपण पाऊसमध्ये पाहतोय, तर मग विचार करा की आपली पुढची पिढी हेच पाणी कुठे पाहिल? काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी लाखो लिटर पाणी कृष्णा नदीमधून रेल्वेतून आणलं गेलं। याला कारणीभूत कोण? माणूसच ना। त्याचे वृक्ष तोडच ना, पाणी अडवलं नाही, जिरवलं नाही, तर तुम्हीच सांगा पाणी वाचेल तरी कसं? अहो, यासाठी झाडे लावणं खूप महत्वाचं आहे। आज जर आपण पाहिलं तर इस्रायल सारख्या देशात फक्त 10% पाऊस पडतो, पण तिथे नंदनवन फुलू शकतं। का? तर तिथली वॉटर मॅनेजमेंट चांगली आहे। अहो, त्यांचा अभ्यास इतका गाढ आहे ना की त्यांच्या नळातनं एकदाच पाणी पडलं की ते 7 वेळा रिसायकल, रियूज होऊनच बाहेर पडतं। मग हीच पद्धत आपण अंमलात का बरं आणू शकत नाही? हा प्रश्न सत्याला विचारा। हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरचा आदर्श घेऊन आज आपण पाणी वाचवायला शिकलं पाहिजे, कारण पाणी आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आता आपल्याला कळणारच आहे। आज जर आपण पाणी वाचवलं नाही तर विचार करा आपल्या पुढच्या पिढीची अवस्था तरी काय होईल हो? आणि यासाठी पाणी आणि वाणी हे दोन्ही जपून वापरा, कारण की वाणी आपला वर्तमान काळ आहे आणि पाणी आपला भविष्य काळ आहे, आणि पाणी आपला भविष्य काळ आहे। दो बूंद जिंदगी के लिए हे फक्त म्हणण्यापुरतं मर्यादित नका ठेवू, तर ते अस्तित्वात आहे ना। खरंच आज आपल्या या पिढीला पाण्याची खूप गरज आहे। पाणी वाचवा। धन्यवाद।